आपल्या समोर येते नागपूरची परी भाग्यश्री टिकले. तू आता शुद्ध मराठीत बोलणार ना? तू काही वेगळ्या भाषेत नाही बोलत ना? नाही तर मी जाते इकडनं. भाग्यश्री, गाणं कसं झालं काय झालं त्याच्यासाठी आपल्याकडे परीक्षक आहेत, ते सांगतीलच तुला. पण व्हेरी गुड एफर्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. भाग्यश्री, क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. किती छान क्लीन गायलीस तू. प्रत्येक सूर, प्रत्येक गाण्यातलं जे वळण होतं ते पूर्ण घेऊन प्रत्येक सूर व्यवस्थित आमच्या पुढे मांडलास. त्याच्यातले एक्सप्रेशन्स जिथे जसे पाहिजे होते तिथे तसे आले. आणि जास्त उगाचच परफॉर्म न करता, हातवारे न करता, किंवा काही जण उगाचच हसून ते एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न करतात, असं न करता मी जेव्हा डोळे बंद केले तेव्हा तुझ्या गाण्यात जे एक्सप्रेशन्स अपेक्षित होते तुझ्या आवाजात मला मिळाले. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय सांगू मी, प्रचंड इम्प्रेस झालो मी, प्रचंड. तुझ्या गुरूंना माझा सलाम की एवढ्या लहान वयात तुझा सूर इतका पक्का आहे. आज देवकीताई इथे असतात, देवकीताईंनी सांगितलं असतं अजून एक गोष्ट की तुझा आकार हा खूप चांगला आहे आणि सूर तुझे कट टू कट लागतात. हां, आणि अशीच तू मेहनत जी करतेस ना, तू नक्की खूप रियाज करतेस असं मला वाटतं ह्या वयातच. किती वर्ष झाली शिकतेस गाणं? 3.5 वर्षापासून शिकते. मग खूप छान. अशीच मेहनत करत राहा आणि मग देव पण तुझ्या बरोबर असणार. थँक्यू. व्हेरी गुड. भाग्यश्री, तुझ्या आवाजातला जो थ्रो आहे तो सुपर्ब आहे आणि तो नॅचरल आहे. म्हणजे असं नाही आहे की तू जोर काढून गातेस किंवा एवढी तू एफर्टलेसली आता गात होतीस की तरररररी या पण ज्या जागा आहेत किंवा टा 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 ह्या अतिशय कठीण असतात. ह्या स्ट्रेट नोट्स लागणं एक दोनदा इथे तिथे झालं, पण ते लाईव्ह परफॉर्मन्समध्ये या गोष्टी होतातच. पण सुपर्ब गायलीस. मार्क बघण्याआधी मला सांग, घरून कोण कोण आलं? आई, बाबा, आत्या, भाऊ आणि मामा. भाऊ आणि मामा. मामा. मामा खूप लाडका आहे नाही का तुझा? कुठे बसलेत मामा तुझे? अच्छा, मला सांग, मामावरती तर सगळ्या मुलांचा जीव असतो. मामा भयंकर लाड करतो सगळ्याच बाच्चांचे, पण तुला मामावरती खास जीव आहे ना, तो का मला सांग? कारण आपण हिंदीमध्ये आईला मा म्हणतो ना, तर म्हणजे त्याचा अर्थ एक प्रेमळ आहे आणि मा म्हणजे दुसरी दोन प्रेमळ आहे म्हणून मामा होतो. म्हणून मला बात है, सो स्वीट. कॉंग्रॅच्युलेशन. अब्दुल दादांनी मी दिलाय, आणखीन वैशाली ताईंनी ध दिलेला आहे. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते सुरांची राणी मयुरी अत्रे. ये मयुरी, कशी आहेस? मस्त. मग आता एकदम तयार परफॉर्मन्स द्यायला? पूर्ण. हा, मस्त छान. मी
तुझ्या आवाजात तू जेव्हा म्हणालीस की मला मस्त वाटतंय, तितकंच मस्त गाणं होऊ द्या. अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ अक्कूबाई ढक्कूबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई वारा वारा गर्रा गर्रा सो 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 ढोला ढोला ढगात ढुम 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 अक्कूबाई ढक्कूबाई वारा वारा गर्रा गर्रा सो 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 ढोला ढोला ढगात ढुम 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 वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई मयुरी मस्त झालं. म्हणजे Thank you. अगं बाई किती छान गाणं झालं तुझं. थँक्यू कसं वाटतंय मयुरी? खूप मला मस्त वाटतंय मस्त की मज्जा आली गाताना आम्हाला पण खूप मजा आली ऐकताना. आपण परीक्षकांना विचारूया. हो हा प्रोग्राम सुरू झाला ना तेव्हापासून त्यांना खूप टेन्शन आहे, हां हो की नाही? त्यामुळे आता आपण बघूया त्यांची आपण काय मज्जा करणार आहोत. आता सगळेच एवढे छान गातायत नाही का? हो आणि आपण आज आपल्याकडे मान्यवर आले तर आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. चालेल. अजित दादापासून. ठीक आहे? आमची खरंच मज्जा करताय तुम्ही. मयुरी, काय कॉन्फिडन्स आहे का तुझा? म्हणजे मला 2 मिनिटं ही आली तेव्हा हीच अँकर आहे असं वाटलं, म्हणजे खरं तर या शोची. आणि गाण्यात मध्ये जे डायनॅमिक्स असतात ते एवढे अप्रतिम आहे तिच्या गाण्यामध्ये आणि नॅचरल आहेत की एक टेक्निकली गाणं असतं की जे एकाच तुम्ही व्हॉल्यूममध्ये गाता आणि डायनॅमिक्स असतात. ते अतिशय कठीण गोष्ट आहे ती. आणि कंट्रोल्ड गाणं हिच्या गाण्यामध्ये ते एवढे नॅचरल आहेत आणि कॉन्फिडन्स तर प्रश्नच नाही. म्हणजे आमची खरंच मज्जा झाली आहे इथे बसून. थँक्यू सर फारच छान गायलीस. थँक्यू व्हेरी मच खूप छान मयुरी, व्हेरी गुड. थँक्यू मला मुख्य म्हणजे तुझ्या गाण्याचा चॉईस खूप आवडला, कारण हे माझं देखील आवडतं गाणं आहे आणि तू त्याच्यातल्या जागा, अंतरातल्या विशेष करून जागा खूप छान सांभाळल्यास. फक्त मला एक विचारायचं आहे, तुझा बोलतानाचा आवाज एवढा मोठा टणक आणि असा टाक टाक असा आवाज आहे ना, मग गाताना असं कंट्रोल का करतेस तू? एक्सप्रेशन यावे म्हणून अच्छा, एक्सप्रेशन यावे म्हणून. अवधूत दादाला जे एक्सपेक्टेड उत्तर होतं ते अगदी तू एका शब्दात दिलंस. नाही, पण असं आहे की आपण ओपन व्हॉइसमध्ये सुद्धा ओपन थ्रोट ठेवून देखील एक्सप्रेशन देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की थोडंसं तू प्रॅक्टिस अजून करायला हवीस की ओपन गायची. तर कंट्रोल गाणं हे खूप अवघड आहे, ते तू करतेसच, पण ओपन गाणं देखील, ओपन गाण्याचा देखील रियाज कर. थँक्यू व्हेरी अगो बाई मयुरी बाई, किती छान गायलात बाई तुम्ही. थँक्यू तू छान गायलीस, मला खूप आवडलं, मला खूप मज्जा आली तुझं गाणं ऐकताना. अग्गोबाई ढग्गोबाई असा तो कुठेतरी एवलूसचा ढग आम्हाला दिसला, खूप गोड. कारण या शब्दांमध्ये जी मजा आहे ना, ती मजा घेत गायलं नाही तर त्या गाण्याचा सगळा कलरच बदलून जाईल. तर तू खूप छान गायलीस. आणि अवधूत मला असं वाटलं पर्सनली की ती जे कंट्रोल गायली, तर का ती कंट्रोल गायली नसती तर कदाचित ते गाणं शाउटिंग वाटलं असतं. म्हणजे आय अप्रिशिएट हर एफर्ट्स. तू म्हणालास ते बरोबर आहे की ते अजून बॅलन्स्ड कंट्रोल पाहिजे, पण ते कंट्रोल गायला पाहिजे हे तिची जी समज आहे त्याला हॅट्स ऑफ. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड मयुरी. थँक्यू मग गाणं तर छान झालंच, पण मी असं ऐकलंय की तू नकला छान करतेस. हो करते हास्य सम्राट दीपक देशपांडे यांची नक्कल करतेस तू. हो ते फोनवर बोलत असतात आणि तेव्हाच आहे. हॅलो ताई, असं म्हणते ताई.
तसं म्हणती ताई? नाही ताई. वय ताई? होय ताई? नाही ताई. ताई 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 भाऊजींची भांडली कशाला? सांगितलं त्यांना नको भांडू. मला माफी मागायला लागते. सांग काय झालं? मागा 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 मागा. दोन ढोल मिळाले तुला. थँक्यू. तू ग्रेट आहेस ग. तू म्हणजे काय तू काय है